सर्वांना दंड प्रणाम. धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आज दसरा आहे. दसऱ्यानिमित्त मी नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र नाळेश्वर या ठिकाणी आलेलो आहे. नवरात्राचं प्रवचन राहेरला संपल्यानंतर आम्ही 35-40 जण इथे आलोय आणि इथं स्थान दर्शन करून आज रात्रीच परत जाणार आहे. नाळेश्वरच्या स्थानाचा व्हिडिओ बनवू या नादात राहून गेला होता, पण आता म्हणलं चला दसऱ्यानिमित्त तरी बनवूया. कदाचित हा मी उद्या अपलोड करू शकतो. तर हे स्थान तुम्हाला दाखवायचा हा छोटासा प्रयत्न आहे. छान मंदिर या ठिकाणी रांगोळी काढलेली दिसत भक्तांनी. मंदिर सुटसुटीत आहे. परिसर मोकळा आहे. खूप छान असा परिसर आणि त्या परिसराला या ठिकाणची लिहिलेलं आहे ती बाबांकडून आपण ऐकणारच आहोत, पण तुम्ही वाचून घ्यायचं. नॉर्मली आपल्याकडे दसऱ्यानिमित्त जे सोनं वाहतात ते अगदी छोटंसं असतं. हे जवळजवळ हाताच्या अंतरा एवढं, म्हणजे एका हाताच्या मापाचं हे सोनं आहे. हे बघा, हे म्हणजे ओंजूळ ज्याला आपण म्हणतो, ओंजूळभर सोनं त्या पद्धतीतलं हे सोनं आहे. द्विज गोरक्षण हे स्थान जे आम्हाला करायचं होतं, अर्थातच पुरामुळे ते करू शकलो नाही. त्या ठिकाणचा विशेष आहे. बोलकी सुंदर श्रीमूर्ती आहे. सर्व तीर्थ श्री विशेष बाबांकडून आपण लिंगाव गोपाळच्या वेळेला अगोदर स्वामी तिथं आले होते. रानबेरीचा खेळ खेळला आणि रानबेरीचा खेळ खेळत असताना मुलांसोबत एकमेकाच्या पाठीवर बसत होते आणि गेला सुखानंद. तर ते सुखानंद त्यांना त्या मुलांना तिथं स्मरण केला दिला गेला आणि दुपारचं भोजन सुद्धा लिंगावला लिंगावला झाल्याच्या नंतर भोजन करून त्यांच्या ठेवता झाली आणि स्वामी आता आम्ही येतो स्वामी घराखाली आपण आता आम्ही संन्यासाने स्वामी मागा काय मागितलं त्यावेळेस काय मागितलं त्याच्यामुळे संध्यापर्यंत स्वामी तांदूळाचा प्रसाद दिला. म्हणजे गुरुदेव का पडतो इकडच्या परिसराच्या लोकांना म्हणजे की बाबा देवाने तांदूळा दिला, तांदूळाचा जे होता ते गुरुळा दिला आपण गुरुळा दिला आणि याच परिसराचे गुरुदेव गुरुदेव नाव. तर वास्तविक असं आहे की बा संन्यासाला एवढा गुरुदेव नाही, त्याचे टोपण नाव. बरं, जसं गोपाळाबरोबर खेळ खेळला की गोपाळच्या गोपाळचं शिवटोला गोपाळच्या एवढी काम आहे म्हणजे ते गोपाळाबरोबर गोपाळ. तसे इथं गुरुळा दिला. स्थिती तांबुळाचा प्रश्न दिला, मग तांबुळाचा म्हणतात ते गुरुळा दिला. या गुरुदेव अशी छान वेळ आहे. हे देवपूजा सोडली. चला
छानपैकी देवाचं दर्शन झालेले आहे. आपल्याला या स्थानाला गुरुदेव का म्हणतात, कारण नाळेश्वर अथवा संन्यासी आहे वेदू असं आपल्याला माहिती, पण इथं गुरुदेव का म्हणतात ते बाबांनी आदरणीय पूजनीय या ठिकाणचे संचालक असणारे पूजनीय श्री सुखदेव बाबा नांदेडकर यांनी सांगितलेले. बाबांना धन्यवाद, दंडवत आहे. धन्यवाद.